जय सद्गुरू खवय्यांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण पूर्ण 1 लिटर दुधाचे परफेक्ट एकदम सुंदर गुलाबजामुन कशी करणार आहोत ते आपण बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तर आपलं दूध आपल्याकडे कसं येतं त्याच्यावर पण थोडेसे गुलाबजामुनचा नंबर इकडे तिकडे होऊ शकतो। तर आमच्याकडे ही दूध एवढं काही पूर्ण बिगर पाणी घालता दिलेलं नाही आहे, थोडंसं पाणी आहेच आहे, थोडंसं पातळ आहेच आहे। तर अशा दुधात सुद्धा माझे परफेक्ट मीडियम साईजचे 15 गुलाबजामुन व्यवस्थित झालेले आहेत। तर हे बघा, आपली दुधाची कढई गॅसवरती चढवलेली आहे आणि दूध पहिली उकळी यायला लागली आहे दुधाला। तर आपल्याला दूध उकळल्यानंतर कंटिन्यूअस हे दूध हलवायचं आहे, म्हणजे आटवून घ्यायचं आहे आणि त्याचा खवा बनवायचा आहे। तर खवा बनवायच्या या प्रोसेसमध्ये जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतो। तर कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे, कारण खाली लागतं लगेच। हे बघा माझं दूध कसं झालेलं आहे बघा। तर ह्या इथपर्यंतच्या प्रोसेसला 20 मिनिटं लागलेली आहेत आणि गॅस पण लोच ठेवायचा आहे। तर शेवटच्या 5 मिनिटात एकदम केअरफुल राहायचं आहे आपल्याला। हे बघा कन्सिस्टन्सी बघा आपल्या खव्याची, एकदम घट्ट पण करायचं नाही आहे खवा आपल्याला, कारण याच्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे नंतर। हे बघा खवा असा उलटण्यावर घेतला ना तर पडला पाहिजे, एवढं आपल्याला ते पातळ ठेवायचं आहे। हे बघा गॅस आता बंद करायचा आहे आणि आपल्याला कढई खाली उतरून घेतली तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। हे बघा मी पहिला चमचा वापरलेला आहे, जसं लागेल तसं आपण मैदा वापरणार आहोत। हे खवा पण आता थोडासा आपला थंड झालेला आहे, तो आता आपल्याला एका परातीत काढून घ्यायचा आहे। साधारण बघा अशी ठोक्याची परात मिळाली तर चांगलंच आहे, कारण आपल्याला तो असा हाताने घासून मळायचा आहे। आता मी आणखी 1 चमचा मैदा घातलेला आहे आणि हे हाताने मी हळूहळू मळायला चालू करते। तर हे बघा हा खवा आपल्याला असा तळहाताने व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तुम्ही जेवढं जास्त मळाल ना तेवढे तुमचे गुलाबजामुन एकदम मऊसूत होतील। साधारण 5 मिनिटं तरी तुम्हाला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर बघा आपलं पीठ कसं झालंय। हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आता हे पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवू, साधारण 10-15 मिनिटं ठेवलं तरी बस। तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवू। तर मी 1 मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यातच 1च वाटी पाणी पण घालणार आहे। आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे, जस्ट साखर विरघळवून घ्यायची आहे। हे बघा जेवढी साखर तेवढंच पाणी, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे हे। हे बघा पाण्याला उकळी येते, तोपर्यंत आपण गुलाबजामुन तळण्यासाठी साजूक तूप वापरणार आहोत। तर ते तूप मी कढईत टाकलेलं आहे आणि कढई गॅसवर चढवलेली आहे। आता थोडासा खवा हातावर घेऊन आपल्याला त्याचा बारीक बारीक गोळे बनवायचेत। हे बघा थोडंसं दाबून त्याचे गोळे बनवायचे, कारण त्याला असे वरती चिरा चिरा दिसायला नाही पाहिजेत। हे बघा असे डंबेल शेप बनवले तरी चालतील, राऊंड बनवले तरी चालतील। तर एक एक करून आपण तळायला सुरुवात करू। तर गॅस आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे आणि लगेच गुलाबजामुन तुपात टाकल्यानंतर लगेच हलवायचा नाही आहे। हे बघा असं आपलं उलटणं पण त्याच्यात घालायचं नाही आहे, जस्ट वरती घ्यायचं आणि सोडून द्यायचं, आपोआप ते रोल होत बाजू पण पलटतं। हे बघा आपला पहिला गुलाबजामुन तळत आलेला आहे। कलर बघा कसा आलाय, अजून आपल्याला डार्क पाहिजे थोडासा। हे बघा हे काळं काय माहिती आहे का, मी सुरुवातीला तूप किती गरम झालंय हे बघण्यासाठी, थोडं टेस्ट करण्यासाठी खवा टाकला होता, तो आहे। तर मी तो आता काढून टाकलेला आहे। हे बघा आपले 2 गुलाबजामुन, पहिल्याला आता कलर येतोय। हे बघा गुलाबजामुनचा कलर। हे बघा असे व्यवस्थित परफेक्ट आपल्याला तळून घ्यायचेत आणि आपलं जे आपण साखरेचा पाक बनवला होता ना, पाणी बनवलं होतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला हे एक एक टाकायचेत। ते पाणी थोडंसं कोमटच असू द्या।
आणि गुलाबजामुन तळल्या तळल्या गरम गरम लगेच त्याच्यात टाकायच्यात. हे बघा असे एक एक करत किंवा एकदम 3-3 4-4 जरी टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. 3-4 टाकत टाकत आपले सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. हे बघा किती मस्त दिसत आहेत. यातच थोडी विलायची पावडर टाका. हे बघा आपले गुलाबजामुन आता पूर्ण तळून साखरेच्या पाण्यात डीप करून झालेले आहेत. 1-2 तास ठेवले तरी बस, चांगले मुरतात. तर आपले गुलाबजामुन बनवून रेडी आहेत. तर मी एक गुलाबजामुन तुम्हाला कट करून दाखवणार आहे. तुम्हाला समजेलच की किती सॉफ्ट झालेले आहेत. तर गाईज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा किती सॉफ्ट झालेत, एकदम परफेक्ट. आणि आपण बाहेरून खवा आणलेलं नाही आहे, स्वतः सगळं बनवलेलं आहे. त्यामुळं केमिकल विरहित एकदम ऑर्गॅनिक झालेले आहेत. हे बघा एकदम परफेक्ट. तर गाईज श्रावण चालू आहे, आपण गोडाच्या रेसिपी बनवत असतो, तर नक्की करून बघा. तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय सद्गुरू.